नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर करंट अफेअरचे आपण प्रश्न कव्हर करूया। तर इथून पुढे हे सर्व महत्त्वाचे लेक्चर्स आपण इथे घेऊन आलेलो आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार 53वा कुणाला देण्यात आलेला आहे? तर वहिदा रहमान यांना 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे अवॉर्ड। आणि बघा, रक्कम जी आहे ती आहे 15 लाख रुपये। आता ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे, 10 लाखावरून 15 लाख इतके झालेले आहे। आधी ते 10 लाख होती, आता ते 15 लाख झालेले आहे, त्यामुळे पाठ ठेवा। आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही 1969 मध्ये करण्यात आली होती। त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची पहिली महिला ज्युरी म्हणून लक्षात घ्या बिल्किस मीर यांची निवड करण्यात आलेली आहे। तर लक्षात असू द्या, त्या जम्मू काश्मीर। त्यानंतर भारताची पहिली महिला ज्युरी लक्षात घ्या बिल्किस मीर ह्या जम्मू काश्मीर या राज्यातील आहे, ज्या की पहिल्या महिला ठरलेल्या आहेत जम्मू काश्मीरमधील। ओके, त्यानंतर बघा 18वी लोकसभा निवडणूक लक्षात घ्या 7 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे, तर ती महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे। ठीक आहे, मग या संबंधित काही महत्त्वाच्या कलमा लक्षात असू द्या। कलम 330 आहे SC ST ला लोकसभेत आरक्षण देणे। 331 होती ॲग्लो इंडियन लोकसभेवर 2 राष्ट्रपतीद्वारे पाठवले जात होते, मात्र 104व्या घटना दुरुस्तीनं हे आता रद्द करण्यात आलेली आहे कलम। त्यानंतर 332 SC ST विधानसभेवर आरक्षण होतं आणि कलम 333 अंतर्गत ॲग्लो इंडियन विधानसभेवर एक राज्यपाल पाठवत होते। ओके, सो राज्यपालाद्वारे एक ॲग्लो इंडियन विधानसभेवर पाठवले जात होते, मात्र आता ह्या दोन्ही कलमा रद्द झालेले आहे 104व्या घटना दुरुस्तीनुसार। त्यानंतर ब्रिटनचा सर्वोच्च नाइटहूड पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर सुनील मित्तल यांना देण्यात आलेला आहे। लक्षात असू द्या, त्यांची कंपनी आहे भारती एंटरप्राइजेस। त्यानंतर स्मार्ट ही पाणबुडी विरुद्ध युद्ध प्रणाली कोणी निर्माण केलेली आहे? तर DRDOने निर्माण केलेली आहे। स्मार्ट म्हणजे काय होते बघा, सुपर मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो। ओके, तो एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर कृत्रिम सूर्य बनवणारे देश कोणते आहेत? चीन आणि दक्षिण कोरिया, लक्षात असू द्या। त्यानंतर अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या 3 महिला कोण आहे? पहिल्या आहे कल्पना चावला, त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि एक आहे शिरीषा बानला। यापैकी सुनीता विल्यम्स आता 3ऱ्यांदा अंतराळात जाणार आहे, हा पॉईंट लक्षात असू द्या। त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो 5 सप्टेंबरला, तर जागतिक शिक्षक दिवस असतो 5 ऑक्टोबरला, दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। पेंच व्याघ्र प्रकल्पाची सीमा बांधणी करण्यात आली असून लक्षात घ्या असे करणारे ते भारतातील पहिलेच व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे। ठीक आहे, मग काही महाराष्ट्रातले महत्त्वाचे अभयारण्य बघूया आपण। म्हणजेच अंधारी हा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरला आहे, मेळघाट अमरावती, नवेगाव बांध गोंदिया, पेंच नागपूर। पेंच हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान येते। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर, बोर आहे वर्धा आणि चांदोली येथे 4 जिल्ह्यामध्ये, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 एप्रिलला साजरा केला जातो। आणि शोध कोणी लावला? रोनाल्ड रॉस यांनी। प्रसार ॲनाफिलस डासाच्या मादीद्वारे होते। आदिजीव आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स। हा अभियान जे आहे मित्रांनो ते मलेरिया निर्मूलनासंबंधित आहे आणि 2030 पर्यंत आपल्याला मलेरियाचं निर्मूलन करायचं आहे। ॲनिमिया निर्मूलन कधीपर्यंत करायचं आहे? 2047 पर्यंत, जो लोहाच्या कमतरता संबंधित आहे। त्यानंतर पहा, ए जीवनसत्वाच्या अभावी रातंधळेपणा, बे जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी, क जीवनसत्वाच्या अभावी स्कॅर्वी आणि ड जीवनसत्वाच्या अभावी मुरदूस होतो मित्रांनो। ड जीवनसत्वाच्या अभावी मुरदूस होतो, तर ई जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा, तर के जीवनसत्वाच्या अभावी रक्तस्राव होतो। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की व्हिटले अवॉर्ड 2023 जो ग्रीन ऑस्कर आहे कोणाला देण्यात आलेला आहे? तर पूर्णिमा बर्मन यांना देण्यात आलेला आहे, ज्या की आसामच्या आहे। तर गोल्डमॅन अवॉर्ड 2024 आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे, जे की छत्तीसगडचे आहे। आणि दोन्ही अवॉर्ड एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, त्यामुळे हा माझ्याकडून मोस्ट एमपी क्वेश्चन करा तुम्ही हे दोन्हीही। G7ची 23ची बैठक हिरोशिमा जपान या ठिकाणी पार पडली, तर G7ची 2024ची बैठक ही इटली या ठिकाणी होणार आहे 13 जून ते 15 जून दरम्यान। निमलष्करी दलांना सुरक्षित डेटा वापरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲपचं नाव काय आहे? तर ॲपचं नाव आहे संदेश ॲप, लक्षात असू द्या। काही महत्त्वाच्या योजना मी तुमच्यासमोर इथं प्रेझेंट करतो बघा। एक आहे 9 मे 2015ची अटल पेन्शन योजना, 9 मे 2015ची पंतप्रधान जीवन ज्योती योजना आणि 9 मे 2015ची आहे पंतप्रधान सुरक्षा योजना। तर 9 मे 2015ला ह्या 3 योजना लागू करण्यात आल्या होत्या, तीनही पाठ ठेवा। 28 ऑगस्ट 2014ला पंतप्रधान जनधन योजना सुरू करण्यात आली होती, तर 1 जुलै 2015ला डिजिटल इंडिया ही योजना सुरू करण्यात आलेली होती। आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला STI मेन्समध्ये 21 ऑक्टोबर 2016ला कोणती योजना सुरू करण्यात आली होती? उडान। उडान म्हणजे होते उडे देश का आम नागरिक। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। 8 एप्रिल 2015ला मुद्रा योजना सुरू करण्यात आली होती। 2016ला उज्ज्वला योजना जी सिलेंडर गॅस संबंधित होती। उजाला योजना 1 मे 2015 LED बल्ब
23 सप्टेंबर 2018ला आयुष्यमान भारत, तर 25 सप्टेंबर 2014ला मेक इन इंडिया सुरू करण्यात आलेली होती. ओके. त्यानंतर 16 जानेवारी 2016ला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली होती, म्हणून स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारीला असतो. आणि 1 जानेवारी 2013ला DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही 1 जानेवारी 2013ला सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, ह्या योजना व्यवस्थित एकदा चेक करून घ्या. काँग्रेस पक्षाध्यक्ष कोण आहे, तर ते आहे मल्लिकार्जुन खरगे. ठीक आहे, लक्षात घ्या. काँग्रेस पक्षाची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 मध्ये करण्यात आली होती. भारतातील सर्वात जुना पक्ष आहे. तर भाजप पक्षाचे अध्यक्ष आहे JP नड्डा. 6 एप्रिल 1980 रोजी BJPची स्थापना करण्यात आली होती आणि हा भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे. RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 मध्ये स्थापन झाला नागपूरला. तर लक्षात घ्या, स्थापना केली होती केशव बळीराम हेडगेवार यांनी आणि सध्याचे अध्यक्ष आहे मोहन भागवत. सो मोस्ट IMP करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, व्लादिमीर पुतिन हे रशियाचे कितव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे? 5व्यांदा. 6 वर्षासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, म्हणजे 2030 पर्यंत. आणि सध्या रशिया युक्रेन वाद चालू आहे, तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा राबवलेलं आहे. इस्रायलमधून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुद्धा आपण राबवलेलं आहे. तर या पद्धतीनं हे होते महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या एक व्हिडिओला लाईक करा. टेक केअर. थँक्यू सो मच.